को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी आपल्या सोबत आहेत. आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? विरोधक म्हणून जे काय सरकारने आत्तापर्यंतची आश्वासनं दिली किंवा जे काय अर्थसंकल्पामध्ये मांडलं त्याची मुळात पूर्तता झाली आहे का? त्याची पूर्तता आजही झालेलं नाही. आज अनेक कामं अर्धवट परिस्थितीमध्ये आहे. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले जात नाहीत. सरकारच्या तिजोरीमध्ये कडकडाट आहे. नुसतं गाजर दाखवण्याचं काम चालू आहे. हा अर्थसंकल्प देखील गाजर दाखवण्याचा अर्थसंकल्प असेल. निवडणुका आहेत म्हणून वेगवेगळ्या आश्वासनं दिली जातील, वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातील, पण मला खात्री आहे या महाराष्ट्रातली जनता आता फसणार नाही आणि ह्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. कारण महाराष्ट्रातली जनता यांना निरोप दिल्याशिवाय राहणार नाही याचा माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच. ऑलिम्पिक प्लेयर जे आहेत त्यांना नोकरीचं आश्वासन सरकारने दिलं होतं. महाराष्ट्र शासनाचा तसा GRI निघाला, पण त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. 27 तारखेपासून आम्ही आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसू असं ते म्हणतायत. सरकारचं फेल्युअर आहे. नक्कीच ते देखील गाजर दाखवलं. आम्ही नोकऱ्या देऊ. आता त्यांनी जी काय पारितोषिकं मिळालेली आहेत, जनता सन्मान झालेला आहे, तो आम्ही परत करू अशा प्रकारची घोषणा देखील त्या सगळ्या खेळाडूंनी केलेली आहे. तुम्ही कोणाचं समाधान करताय ते सांगा. ना शेतकरी समाधानी आहेत, ना क्रीडापटू समाधानी आहेत, ना महिला समाधानी आहेत, ना शहरवासीय समाधानी आहेत, ना झोपडपट्टीवासीय समाधानी आहेत, ना या मुंबईमध्ये राहणारे म्हाडा इमारतीतील लोक समाधानी आहेत. कोण समाधानी आहे तुमच्या कारभारावरती? तुम्ही नुसत्या घोषणा करता. हे जनतेचं सरकार आहे, हे गरिबांचं सरकार आहे. गरीब राहिला आहे. फक्त या सरकारमधले मंत्री श्रीमंत झाले आहेत. करोडो रुपये निवडणुकींवरती खर्च केले गेले त्यांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये. त्यामुळे जनतेचं हे सरकार राहिलेलं नाही. हे सरकार उद्योगपतींचं, हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं, हे सरकार धनिकांचं, हे सरकार अदानीचं अंबानीचं झालेलं आहे. त्यामुळे हे गरिबांना न्याय देऊ शकत नाही. पण मुख्यमंत्री तर म्हणतात मी ग्राउंड झिरोवर उतरून आम्ही कामं करतो, आम्ही घरात बसत नाही, आम्ही ऑनलाईन येत नाही. उद्धव ठाकरेंना कुठेतरी टोला लगावतात. आता ते किती 2.5 वर्ष होत आले ना, आता 2-2.25 वर्ष झाले. ती स्टेप किती वेळ वाजवणार? नवीन काहीतरी बोला, नवीन बोला. आमच्या मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी तुम्ही म्हणताय घरी बसून केलं. कोरोनामध्ये कोणीच बाहेर पडू शकत नव्हते. आदरणीय उद्धवजी सतत आव्हान करत होते की तुम्ही घरातनं बाहेर पडणं टाळा. त्या अनुषंगाने 2 वर्ष ते कोरोनाचे कालखंड आपल्याला माहीत आहे. त्यामुळे तेच वाजणार त्यानं आत्ता घराच्या बाहेर पडून तुम्हाला एवढा घाम फोडला आहे त्यांनी. तुमचे सगळे खासदार कुठून कुठे आले तुम्ही? जर उद्धवसाहेब जर असे घरातनं बाहेर पडून असे जर सुरू झाले ना, तुम्हाला तुमचं नाव निशाण शिल्लक ठेवणार नाहीत. एवढी एकाग्रता, एवढी ताकद, एवढ्या त्यांच्यावरती असणारं लोकांचं प्रेम हे एवढं आहे. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका. तुमची परिस्थिती काय आजची ती पहिला पहा. 7 जुलैपासून ते संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा दौरा करतायत आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा म्हणतायत. उद्धवजी ना हा करणार. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार ते. आजही उद्धवजींना भेटण्याकरता, उद्धवजींना पाहण्याकरता, उद्धवजींना ऐकण्याकरता या महाराष्ट्रातले लाखो संख्येने जनता रस्त्यावरती येते, त्यांच्या सभांना येते. तुमच्यासारख्या पैसे देऊन जमा करून आणलेले नसतात. हे तुम्हीच दाखवता. तुम्ही ज्यावेळी घेता एकेकाचा बाईक तर तेच सांगतात आम्हाला किती रुपये दिले आणि आणले. त्यांना त्या सभेशी काय देणं घेणं नसते. उद्धवजींकडच्या सभेकरता येतात ते मनापासून येणारे लोक असतात. शिवसेनेवर प्रेम करणारे लोक असतात. उद्धवजींवरती प्रेम करणारे लोक असतात. त्यामुळे उद्धवजी बाहेर पडणार. उद्धवजी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन केल्याशिवाय ते राहणार नाही असं मला ठाम. एक शेवटचा प्रश्न आहे. महायुतीमध्ये अजितदादा नकोसे झालेत का? कारण भाजपचे उपाध्यक्ष पुण्याचे ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत, बऱ्याच दिवसांपासून अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येत आहेत. संघाकडून पण अशीच भाषा वापरली जाते अजितदादांबद्दल. काय म्हणाल? मला वाटतं ह्याचं उत्तर तुम्ही मुख्यमंत्री इतरांवरती बोलतात ना, त्यांना सांगा ह्या प्रश्नावरती पण बोला, ते तुम्हाला उत्तर देतील. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय अजय चौधरी यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी घराबाहेर पडून फिरायला सुरुवात केली त्यावेळी इतरांच्या नाकी नऊ आणले, त्यांना घरात बसण्याची वेळ आली आणि जर ते अशाच पद्धतीनं फिरत राहिले तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होऊन जाईल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल.
विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.